तू जराशी दिसलीस नाही की माझ्या जीवाला वाटतंय घोर, पण आता दिवसभर तू खुरपंबाई ग. हा तेवढंच येतंय मला, बाकी काहीच नाही येत बघ. असं 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 कपडं पिळल्यावाने पिळायचं, विणी चांगली अशी घालायची एकदम मस्त पैकी. असं असं फाशी फिशी घेते का काय त्या केसाने? आत्याला ग बस म्हणती होय, तर तिला पॅन्ट घातलंच नाही बघ, घातलेले पॅन्ट काढले तिनं आणि आत्या ग बस म्हणते. आत्या तुला मारतीस आता, पटकन घाल पॅन्ट जाण. मोबाईल मोबाईल मोबाईल, ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. तुला काय नेमकं वेडफीड लागतंय की काय? माणसाजवळ पैसा असतोय नसतोय हे काहीच नाही कळत तुला. आणि तू काल रात्री आल्यापासून तोंड फुगून काय ते पण माहिती आहे तुला. कामाचा थकवा नाही तुला, रिचार्ज संपला याचा थकवा आलाय. तुझा जाऊन अभ्यास कर की रे. तो बघ बरं कसा करा तो अभ्यास. त्यानं नजर इकडं. तू जेवलेला ताट उचलला काय आर्यन? उचल ते ताट, उचलून नेऊन धुवून ठेव पटकन मध्ये. कर अभ्यास तुझा कर. मी तुला म्हणतोय कर. ते पूर्ण झालं ना पेज, तर दुसरा पेज एक लिह, म्हणजे तुझं कंप्लीट होत आहे. पुन्हा तू दिवसभर खेळू शकतो. सरांनी सांगितलेला अभ्यास कंप्लीट करायचा असतो पिल्या. कर कर. आणि तू इकडं फिर. याला किती मारावं ना काय करावं नाही, पटकन करता त्याच. आय बघ कशी बसली. सोड तिला, सोड म्हणलं ना. तुझ्या हिला पॅन्ट आण बरं, पॅन्ट आण हिला आतून, घाली तिला पॅन्ट. रिचार्जची गरज नाही तुला. पिंपल्स अजून आले परत. कस काय, कसं येतात तुला? माझ्या चेहऱ्याकडे बघ कसा ग्लो करताय, चाकमाक चाकमाक. हे खाली उतर ग, पॅन्ट घाल पटकन. चल गाडीवर जाऊ आपण दुकानाला जाऊ. पॅन्ट घाल, पॅन्ट घाल, मार खाशील. काय झालं? हा कर कर तुझा तू अभ्यास कर. काय केलंय? मराठीचा पुस्तक आहे. शुद्ध लेखन म्हणजे कोणताही विषयाचा असू दे, लेख काय नाही. तू लिहिला यात सरांना समाधान वाटेल, नसल्यापेक्षा असलेलं बरं म्हणेल की सर. पण पाचवीचं पुस्तक आहे काय बोलतो मग तू? जुनी पुस्तकं कशाला ठेवलाय बॅग मध्ये? असू दे काय नाही, तू लिहून टाक. काय नाही, पूर्ण कर आता. काय नाही, पाचवीचं असू नाही तर चौथीचं. खरंच सरांना चांगलं वाटेल. ते शर्ट खाली कर. कशी करती तू? लय मार खाशील. हा तेवढी घातली ती. कुठं आहे आज काम? तिथंच आहे का? काल होते तिथं? कुठं आहे ते? वैरागच्या पलीकडंच. किती दिवस जात आहे अजून तिथं? आजचा दिवस. आज वार काय? सोमवार. आज तुझा कितवा दिवस आहे कामाला? चौथा. थांब, मला आहे ना लक्षात. आधी 2, त्या दिवशी एक दिवशी गॅप, आणि आत्ता 2 झाले, म्हणजे 4 झाले. आज 5वा दिवस आहे. किती हाजरी आहे दिवसाला? किती हाजरी आहे? हा का सांग ना गेली, मला माहित आहे ना. गपला मारवायचा विचार चालय काय? कुत्र्यासारखी मार खाशील, कुत्र्यासारखी. तू इथं नाही जेवण जात ना, मग तिथं गेल्या गेल्या जेवताय काय तुम्ही? काही खाता काय? सकाळ सकाळी आणि मग दुपारी किती वाजता? 2 वाजता. भूक लागते काय मध्ये? मग भूक लागत नाही, माणसं नाही. मग एकदाच खाताना पोटभर खावं अशी काय बघते तू? हा काय बघायला तिकडं? काय तरी बघते.
होय रे रोहन, तू 5वीची पुस्तकं का ठेवलंय पुस्तक यात बॅगेत? किती एक पान लिहिलंय, किती जांभळ्या द्यायला, आणि किती तुझं अभ्यास. अक्षर शुद्ध चांगले व्हावे म्हणून तुला शुद्ध लेखन लिहायला सांगितले. 5वीचा असो नाही तर 4थीचा असो, तो लिहून का काय सगळ्यांना सांगतात सर लोक, जे सांगतात चांगल्यासाठी सांगतात. आपण शुद्ध लेखन लिहिलं ना तर अक्षर सुंदर होत्यात. माझे अक्षर बघितलंय का कधी तू? होतं रे बाबा, हुशार सगळं होतं. चुकलं कुठं माझ्या जीवालाच माहित आहे मला. तू 10वीचा फॉर्म भर पूजा. 10वीचा पेपर दे. तिथं काय 3 लेख राहती, खुरपायला जाते, नवरा घरी बसून आहे तसलं लिहू का? आला काय नवऱ्यावर बसून आहे त्यावर विषय. मग तिथं तसलं लिहू का? तूच बघून दे दुसरं तर काम, काय? मला एक काम बघून दे, मी तिथं कामाला जातो रोज. दुसरं तर काय येत नाही मला, तेवढंच लिहू. अजून असं काय अजून काय लिहिणार? तेवढंच लिहित बसू का? किती भाकऱ्या एका टाइमाला लागतात, भाजी कोणती करायची. एका वाचाल 3 भाकऱ्या, हं. आर्यनला 2 भाकर, रोहनला 1 भाकर, त्रिशाला अर्धी, चक्कर. आणि मला 4-5. मला 1 सांगितलं नाही का, दोघाला 3-3 6 भाकऱ्या. अजून तेवढंच लिहित बसू का? कोणता आजार आला की कोणतं औषध पाजायचं, ताप आला की काय करायचं, तेवढं औषधाचं कळत नाही मला. कपडे कसे धुवायचे, किती वाजता धुवायचे, भांडे घासायचे. मी उठल्यापासून झोपेपर्यंत काम. तिथलं बरं, हे सोडूनच टाक ना. कुठे यातलं पाणी तर थांबतंय ते, उग घरापाशी बेकार दिसायले. सोडू काय त्याला आज? सोडून गुंडाळून ठेवा. तिथं असल्यावरच करू. असं लय आबाळ गच्च दाट भरलाय बघ, नुसता अंधार पडलाय. 5 रुपये असेल तर द्या. काय बाया कसं करते ते, 4 वाजता सुटायचं, मग लांब आहे म्हणून 4 वाजता सुटायचं म्हणून जेवत नाही. तर मला पार्लेसाठी 5 रुपये असेल तर द्या, नसल तर राहू द्या. पण पण माझ्याशी भांडू नका. भांडत नाही बाई, तुला आता गोड बोलून राहावं लागल. गोड बोलून राहिलो तर मला पण देशील 100-50 खर्चायला. हे घ्या तुम्हाला खर्चायला म्हणून. हा, पण एक घरात घाण दिसायचं नाही, मला घाण करायचं. अशी अंगावर शैली माझ्या. तिकडून आले, घरात घाण करायचं. अग पोर लार नाही, ते करत्यातच करत्यात. आल्यावर मग काय एक ते काय करतात, इथं आता टाकत्यात हातरायला, झोपत्यात तिथंच, खात्यात, खेळत्यात. मग इथली ते भांडे कशी जातील शाळेच्या गेट मध्ये? आता भांडी ती खालत्यात, धुत नाहीत, असं टाकून देतात, मग करत्यातच भांडे तसं. बारकी आहे ती, त्यांना काही समजतंय काय? नेणार नाही आज मोबाईल, त्यात बॅग नेऊ नको मग. काय करू.